चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं नागपूरहून चंद्रपुरात एमडी ट्रकची खेप घेऊन आलेल्या एका आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्याकडून 5,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या ड्रग्ज नेटवर्कच्या विरोधात पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जाते। या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला एक मोठं यश मिळालं आहे। वरोरा पोलीस ठाणे हद्दीतील खंबाळा शिवार परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। नागपूरहून एमडी ड्रग्ज घेऊन चंद्रपुरात पोहोचलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमित गजभिये असं आरोपीचं नाव असून तो नागपूरचा रहिवासी आहे। त्याच्याकडून 101 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर, एक मोबाईल फोन आणि मोपेड वाहन असा एकूण 5,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 5 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना नागपूरचा एक युवक मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज घेऊन चंद्रपुरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी खंबाळा परिसरात घेराबंदी केली आणि संशयिताला अडवलं आणि झडती दरम्यान एमडी ड्रग्ज जप्त केले। चौकशीमध्ये आरोपीनं नागपूर आणि चंद्रपूरमधील इतर साथीदारांच्या मदतीनं अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। आरोपीनं हर्षल टेंभेकर आणि सोहेल शेख उर्फ सोहेल यांची नावं पोलिसांना सांगितली असून दोघांच्या शोधासाठी स्वतंत्र पथकं रवाना करण्यात आली आहेत। गोपनीय सूत्राची माहितीवरून एलसीबीने चंद्रपूर एलसीबीने काल एक 100 ग्राम एमडी ड्रग्स हे पकडलं आहे। त्यामध्ये एक आरोपी ज्यांनी तो ड्रग्स नागपूरवरून आणला होता त्याला आपण अटक केली आहे आणि जो त्यांनी ज्यांची साठी आणला होता त्याचं नाव पण निष्पन्न केलेलं आहे। आता त्यांच्या अटकची प्रोसिजर सुरू आहे। त्याचबरोबर त्यांनी हा ड्रग्स आता जे माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे मध्य प्रदेशवरून आणला होता। तर ते मूळ सोर्सपर्यंत जाऊन आपण ते आरोपीला सुद्धा अटक करतो।